आता 2 खाल्ले, तिसरा चालू आहे। पनवेल मधला हा वन ऑफ द बेस्ट वडापाव आहे मित्रांनो। हा आहे पनवेल मधला सेकंड वडापाव, तिसऱ्या आणि पनवेल मधल्या सगळ्यात फेमस वडापावच्या इथे आलोय मी मित्रांनो। चौथा वडापाव खायला मी आलोय। पनवेल मधला हा 5वा वडापाव आहे। तर मित्रांनो पनवेल मधला पहिला वडापाव आहे नित्यानंद वडापाव आणि प्राइस आहे 17 रुपये। 17 रुपयामध्ये खूप जुना वडापाव आहे नित्यानंद वडापाव। ॲड्रेस आहे न्यू पनवेलमध्ये, पेट्रोल पंपच्या बाजूला आहे। तर हा वडापावमध्ये बघा काय काय ते पाव आहे, वडा आहे, त्यानंतर चटणी आहे, मिरचीसुद्धा आहे आणि ही एक चटणी आहे ही गोड आणि तिखट अशा प्रकारची असते। तर मी पहिल्यांदा तुम्हाला टेस्ट घेऊन दाखवतो की कसा वडापाव आहे तो। आणि आहे ना मागच्या टायमाला मी खाल्ला होता वडापाव हाच, तर तेव्हा लोक म्हणाली होती कसा भाकरीसारखा तोडून खातोय वडापाव, म्हणून मी आज प्रॉपर उगीच कमेंटमध्ये लोक येतील आणि मला म्हणतील भाकरी खातोय का। तिकडे आहे बसायला जागा पण मी इथे व्यवस्थित खातो। वडापाव फोडलाय, पाव फोडलाय, त्याच्यामध्ये तर वडा ॲड करतो। चटणी अशी पातळ चटणी असेल ना तर मी अशा प्रकारे हा वडापाव खात नाही, पण आज तुम्हाला थोडं वेगळं वाटेल भाकरीसारखा वडापाव खातो म्हणून मी हा पहिल्यांदा वडापाव खातोय। असा नित्यानंदचा वडापाव आहे। लास्ट टाईमला मी एक इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकली होती, तिला 9 मिलियन व्ह्यूज होत्या। तो हाच वडापाव होता नित्यानंदचा वडापाव। आणि पनवेलमधला हा वन ऑफ द बेस्ट वडापाव आहे। याच्यानंतरसुद्धा काही वडापाव आहेत ते सुद्धा छान आहेत, पण सुरुवात इथून केली आहे। या वडापावची टेस्ट मी तुम्हाला सांगतो कशी आहे ती। गरम गरम वडापाव मिळतो कारण खूप गर्दी आहे, बघा किती गर्दी आहे तिकडे त्या साईडला टोकन घ्यायला लागतं। आणि त्यानंतर त्याच्या बाजूला आपल्याला वडापाव डिलिव्हरी मिळतो, म्हणजे खायचं असेल तर बाजूला आहे। वडापावशिवाय इथे पावभाजी वगैरे पण मिळते, पण हे वडापावसाठी खूप फेमस आहे। तर टाईम वेस्ट नाही घालवता मी पहिला तवा मारतोय। झाली एक नंबर, टेस्ट छान आहे। आणि ह्या साईडला आलो ना, हा रोड क्रॉस करून, तर ह्या वडापावचा असा वास येतो एकदम, म्हणजे सुगंध दरवळत असतो तो आपल्याला खेचून आणतो इकडे। आणि त्याचीच प्रचिती ही हा वडापाव खाल्ल्यानंतर येते। वडापावची टेस्ट छान आहे, त्याचप्रमाणे इथली चटणी आहे ना तीसुद्धा बेस्ट आहे। गोड आणि आंबट गोड आंबट तिखट अशा प्रकारची ही चटणी आहे। त्यानंतर सुकी चटणीसुद्धा याच्यामध्ये मिळते आणि मिरचीसुद्धा आहे। तो पनवेलमधला हा खूप फेमस आणि सगळ्यांचा आवडता वडापाव आहे नित्यानंद वडापाव। वा, सुरुवात तर चांगली झाली आहे, एका चांगल्या वडापावने झाली पनवेलच्या नित्यानंद वडापावने। चांगली टेस्ट आहे। आणि पनवेलमध्ये हा वडापाव 17 रुपयाला मिळतो आहे। याच्या अगोदर जे मी व्लॉग केले होते डोंबिवलीमधली आणि ठाणेमधली, तिथे या क्वालिटीचा वडापाव 20 रुपयाला मिळत होता। डोंबिवलीला तर काही ठिकाणी 25 रुपयाला सुद्धा त्याची प्राईस होती, पण त्याच क्वालिटीचा तशाच चवीचा त्याच्यापेक्षा चांगली चव असू शकते याची, पण कमी नाही। तो 17 रुपयाला मिळतो आहे आणि खूप रिजनेबल प्राईस आहे, कारण हा वडापाव बनवताना चांगला तेल वापरत म्हणजे रियूज जास्त नाही करत, त्याच्यामुळे 17 रुपयाला बेस्ट प्राईस आहे। आणि टेस्टसुद्धा खूप छान आहे, त्याच्यामुळे पनवेल आल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी आहे हा वडापाव, मस्त ट्राय केला पाहिजे। सो मित्रांनो, हा छत्रपती संभाजी महाराज चौक आहे, ओल्ड पनवेलला जाणार। न्यू आणि ओल्ड पनवेलचा हा ब्रिज आहे। आणि आत्ता मी जातो आहे वाघेज वडापावला। सो मित्रांनो, हा आहे पनवेलमधला सेकंड वडापाव। दुसरा वडापाव आहे वाघेज वडापाव, ओल्ड पनवेलमध्ये आहे। आणि बघा एक छोटा वडा आहे, पाव आहे आणि चटणी 2 आहेत, एक सुकी चटणी आहे आणि एक लाल चटणी आहे। प्राईस आहे 18 रुपये। नित्यानंद वडापावची 17 रुपये होती, याची प्राईस 18 रुपये आहे। साईज थोडी छोटी आहे, तरी पण मी टेस्ट करून बघतो। सो पहिल्यांदा या वडापावचं ऑपरेशन करतो। आणि याच्यामध्ये थोडी सुकी चटणी टाकतोय।
एवढं गरम होतंय ना, पूर्ण घाम आलाय बघा. हा खायला रेडी आहे आपला वाघेज वडापाव. ओल्ड पनवेलला डेपोच्या समोरची लेन आहे, तिथे वाघेज वडापाव आहे. टेस्ट करून बघतो ह्या चटणीमध्ये डिप करून. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ठीक आहे. टेस्ट वडापावची गरम खूप आहे, गर्दी बघायची आहे ती. वडापाव कंटिन्यू चालू असतात त्याच्यामुळे गरम आहे, पण टेस्ट एव्हरेज टेस्ट आहे. एक बेस्ट आहे की गरम मिळतो, त्याच्यामुळे गरम वडापाव कसाही असला तरी त्याची टेस्ट लागते. तरी पण याची एक आहे वेगळी टेस्ट. पण पनवेलमधला हा एक गाजलेला वडापाव आहे किंवा फेमस वडापाव आहे, त्याच्यामुळे आजची सुद्धा मी टेस्ट करून बघितली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ संपल्यानंतर मी आपल्याला सांगणार आहे की सगळ्यात बेस्ट वडापाव कोणते होते त्या सगळ्या वडापावांमध्ये. मित्रांनो 2 वडापाव झालेत, आता तिसऱ्या वडापावकडे चाललो आहे. आणि तो वडापाव आहे शशी वडापाव. पनवेलमधला आणखीन एक फेमस वडापाव आहे शशी वडापाव. टक्क्याजवळ आहे तो पनवेलमध्ये, जिथे डेपोचा ब्रिज उतरतो, डेपोच्या नेक्स्ट ब्रिज जो उतरतो तिथे आहे तो. त्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे, तर चला बघूया. तर मित्रांनो, तिसऱ्या आणि पनवेलमधल्या सगळ्यात फेमस वडापावच्या इथे आलो मी. तो वडापाव आहे शशी वडापाव. तक्का पेट्रोल पंप आहे पनवेलजवळ, तिथे तो वडापाव आहे आणि खूप गर्दी असते. माझ्या मागे बघताय 50 वर्षापासूनचा हा जुना वडापाव आहे आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे. आम्ही नेहमी ट्राय करतो हा वडापाव, तरी पण आज इथे आलो आहे या पनवेलच्या वडापाव सिरीजमधला वडापाव खायला. तर चला बघूया. खूप गर्दी आहे बसायला. शशी वडापावमध्ये आलो आहे, आतमध्ये खूप गर्दी आहे बघा बसायला. अजून जागा खाली नाही झाली, तोपर्यंत मी मोजिटो पिऊन घेतो. खूप जुना वडापाव आहे, टेस्टसुद्धा खूप छान असते, त्याच्यामुळे बघा किती लोक गर्दी करतात. आतमध्ये बघू जागा खाली झाली का. दादा काय घेतलं वडापाव, काय भजी काय होती? वडापाव घेतला होता. टेस्ट एक नंबर आहे. वडापावची टेस्ट एक नंबर आहे. वडापावची क्वालिटी पण मस्त आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कोथिंबीर परत मोहरी वगैरे बरोबर व्यवस्थित वापरलेली आहे. वडापाव खायला आम्ही भरपूर वर्ष येतो. ॲक्च्युली माझा पण वडापावचं दुकान आहे. खोपोली खालापूरमध्ये माझे वडील पण वडापाव बनवतात. त्यांची पण टेस्ट खूप छान आहे आणि ह्याच्यावर त्यांच्याहून मला टेस्ट आवडली असेल तर हां आवडली, खूप आवडली. खाल्लं आणि आता 2 खाल्ले, तिसरा चालू आहे. वडापाव एक नंबर, टेस्ट एक नंबर आहे वडापावची. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मूग भजी आणि कांदा भजी पण ह्याचे खूप फेमस आहेत. आम्ही राहिला खोपोलीमध्ये, खालापूर तालुका. तिथून आयफोन म्हणजे मोबाईल घ्यायला आलेलो पनवेलमध्ये. पण पनवेलमध्ये आम्ही आल्यावरती न चुकता जोशी वडापाव खाऊनच जातो. ना फेमस तर मी इथंच येतो, हाच वडापाव. बस वडापाव सांग चला. तर मित्रांनो, खूप वेट केल्यानंतर फायनली आम्हाला बसायला टेबल मिळाला आहे. खूप गर्दी असते बघा, सगळे टेबल भरलेले आहेत आणि बाहेरसुद्धा काही लोक उभे राहून खातात. तर मला इथे थोडं व्यवस्थित बसून खायचं आहे, कारण यांची चटणी बघा, पनवेलचा ठेचा म्हणतात याला. हा तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता, पण त्याच्या
मध्ये इथे फेमस आहे एक तर मूग भजी 45 रुपीज प्राईज आहे, त्यानंतर हा 18 रुपयाचा वडापाव आहे. दोघांची टेस्ट आणि खूप भन्नाट आहे. याच्याशिवाय इथे मिसळपाव मिळतो, एक पोहे मिसळपाव आहे आणि दुसरा एक कोल्हापुरी मिसळपाव आहे. तर यांचीसुद्धा भन्नाट टेस्ट असते इकडे. आणि मुख्य फेमस आहे तो हा शशीचा वडापाव. हा खायला पनवेलमधली लोक खूप गर्दी करतात आणि पनवेल तसेच पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरातले लोक खूप गर्दी करतात इकडे. सो त्या वडापावची टेस्ट मी पहिल्यांदा घेऊन बघतो. वडापाव भारी आहे आणि मेन इथली खासियत म्हणजे ही चटणी आहे बघा. या चटणी आहे ना, जरा पनवेलचा ठेचा म्हणतात याला इथे शशी वडापावमध्ये. हिरवी चटणी आणि लाल चटणी आणि त्याच्यामध्ये ही पातळ चटणी आहे. अशा 3 चटण्या मिक्स करून देतात. भन्नाट टेस्ट आहे एकदम. आणि हाच पनवेलकरांचा सगळ्यात फेमस आणि आवडता वडापाव आहे शशी वडापाव. तर पनवेलमधला 1 नंबरचा वडापाव आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी 3 वडापाव खाल्ले, त्याच्यामधला सगळ्यात भारी वडापाव आहे हा शशीचा वडापाव. तुम्ही कधी पनवेलला आलात एकदा नक्कीच ट्राय करून बघा. पत्ता आहे पनवेल डेपोच्या नेक्स्ट ब्रिज उतरल्यावर, म्हणजे टक्का सिग्नल आहे, पेट्रोल पंप आहे, त्याच्या बाजूला आहे शशी वडापाव. 50 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली हा वडापाव पनवेलकरांच्या सेवेत आहे. तुम्ही कधी पनवेलला आलात एकदा नक्कीच ट्राय करून बघा. हा खाल्ल्यानंतर ना खूप जरा बरं वाटतं. म्हणजे एखादा चांगला वडापाव खाल्ल्यानंतर जे फिलिंग्स असतं ना, जे मनशांती असते, ती मनशांती ते पीस जिथे मिळतं. मित्रांनो, 4था वडापाव खायला मी आलो आहे. आणि हा वडापाव आहे ना, त्याच्या टेस्टपेक्षा त्याच्या प्राईससाठी फेमस आहे. हा आहे न्यू पनवेलमधला रायगड वडापाव. प्राईज आहे फक्त 5 रुपये. 5 रुपयात काय येतं आता, पण आम्ही सांगू शकतो पनवेलमध्ये 5 रुपयाचा वडापाव मिळतो. 5 रुपयामध्ये काय देऊ शकतात, 5 रुपयामध्ये तेल कसं येईल, बटाटा कसा येईल किंवा काय प्रॉफिट होईल हे मला त्याचं कॅल्क्युलेशन माहीत नाही. पण पनवेलमध्ये 5 रुपयाचा वडापाव मिळतो, रायगड वडापाव. चला बघूया. द्या ना एक वडापाव. समोसा किती दिलाय? 5 रुपये समोसा. पण समोसा आणि वडापाव 5-5 रुपयाला आहे. मला वाटतं कुठे 5 रुपयाला वडापाव आणि समोसा मिळत असेल मला माहिती आहे, पण पनवेलमध्ये 5 रुपयाला वडापाव मिळतो. वडापाव हां टाका. थँक्यू. आहे पनवेलमधला 5 रुपयाचा वडापाव. रायगड वडापावमध्ये मी आहे आणि वडाची साईज दाखवतो. हा एवढा वडा आहे आणि पाव आहे. पावची साईज बरोबर आहे, वडा थोडा छोटा आहे. पण 5 रुपयाला अजून काय मिळणार आहे मी टेस्ट करून बघतो. 5 रुपयाला कसं परवडतं. पावच आता 2 रुपये झालं आहे. वडा तेल लागतं त्याच्यामध्ये प्रॉफिट काय येणार, दुकानाचं भाडं आहे. तरी पण मला वाटतं पनवेलमध्ये नाही, पूर्ण मुंबईमध्ये 5 रुपयाचा वडा कुठे भेटत नसेल. तो पनवेलच्या स्टेशनच्या बाहेर मिळतो 5 रुपयाला वडापाव. गर्दी जाम असते वडापाव असल्यामुळं. का आवडला का तुम्हाला? खाल्ला वडापाव? कसा आहे वडापाव? परवडण्यासारखं आहे ना गरीबाला एकदम. 1-2 वडापाव खाली 10 रुपयाचे 2 वडापाव तर पोट भरू शकतो. तर हा 5 रुपये वडापाव मी एवढाच खाऊ शकतो, त्याच्यावरती नाही खाऊ शकत. पण आहे टेस्ट वडापावसारखी टेस्ट आहे. वडापाव नॉर्मल वडापावची टेस्ट असते ना तशी टेस्ट आहे. पण प्राईस कमी असल्यामुळे तिथली हायजीन तिथलं कसं आहे, ऑइल कोणतं वापरतात हे मी सांगू शकत नाही. हां, चटणी मिरची सगळं आहे. म्हणजे वडापावमध्ये जे पाहिजे असतं ते 5 रुपयामध्ये सगळं मिळतं. जर तुम्हाला वडापावची टेस्ट घ्यायची असेल ना तर परफेक्ट टेस्ट मिळेल. इथे 5 रुपयामध्ये वडापाव आहे. 5 रुपयाचा वडापाव टेस्ट करायचा आहे ना तर न्यू पनवेल स्टेशनला एकदा नक्कीच व्हिजिट करा. वडापाव एक. सो मित्रांनो, पनवेलमधला हा 5वा वडापाव आहे. पनवेल वडापाव सिरीजमधला जय अंबे वडापाव. पनवेल स्टेशनच्या समोर आहे, न्यू पनवेल साईडला. CKT स्कूल आहे ना त्याच्या बाजूला. प्राईज आहे 15 रुपये. दिसताना तर ठीक दिसतोय बघा. 3 चटण्या आहेत, एक गोड चटणी, त्यानंतर एक खोबऱ्याची चटणी आहे
आणि त्यानंतर एक तिखट चटणी आहे, सुकी चटणी आणि मिरची आणि हा वडापाव. मी पावात घालून नाही खात कारण 4 वडापाव खाऊन माझं जवळजवळ पोट भरलं आहे. सो मी टेस्ट करून बघतो फक्त थोडा. छान आहे. शशीचा वडापाव आहे ना त्यासारखी थोडी चटणी वाटते, म्हणजे आंबट गोड. आणि 15 रुपयाला वर्थ आहे वडापाव. आणि पनवेलमधला हा सुद्धा एक टेस्टी वडापाव आहे. 2-3 वर्षापूर्वी मी हा खाल्ला होता. एक रीलसुद्धा बनवली होती आपली, याची रीलसुद्धा व्हायरल झाली होती एक या JMB वडापावची. तर हे होते पनवेलमधली 5 वडापाव. त्यामध्ये सगळ्यात बेस्ट वडापाव होता शशी वडापाव. पनवेल टक्काजवळ आहे तो शशी वडापाव. पनवेलकरांचा फेवरेट आहे आणि सगळ्यात टेस्टसुद्धा सगळ्यात भारी आहे. त्यानंतर नित्यानंद वडापाव न्यू पनवेलचा, पेट्रोल पंपाजवळ आहे तो न्यू पनवेलच्या, तो सुद्धा त्यानंतरचा भारी वडापाव आहे. अशाच फूड ब्लॉगसाठी आपल्या मॅजिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा पनवेलमधला आवडता वडापाव कोणता आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत बाय.